80-90च्या काळात दूरदर्शनवर मोजक्याच निवडक चॅनेलचे प्रसारण व्हायचे. त्यात मोजकेच कार्यक्रम पाहिले जायचे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये 90च्या जाहिरातीही खूपच रोमांचक होत्या, ज्यात निरमा वॉशिंग पावडर ही खूप लोकप्रिय जाहिरात होती. निरमा वॉशिंग पावडरची जिंगल ओठांवर अधिराज्य गाजवत होती. तर पोस्टरमध्ये पांढरा फ्रॉक घातलेली मुलगी खूपच गोंडस दिसत होती. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, निरमाच्या त्या पॅकेटवर बनवलेली ती गोंडस मुलगी कोण आहे किंवा तिची कहाणी काय आहे? नाही ना? चला तर मग आज जाणून घेऊया निरमा गर्लची हृदयस्पर्शी कथा. वॉशिंग पावडर निरमा हा भारतातील एक प्रसिद्ध ब्रँड आहे, ज्याचा वापर करून खराब कपडे सहज चमकवता येतात. या ब्रँडचा पाया 1969मध्ये गुजरातमधील रहिवासी करसनभाई पटेल यांनी रचला. त्यांनी आपल्या मुलीच्या नावाने निरमा ही कंपनी सुरू केली. करसनभाई पटेल यांना एक मुलगी होती. तिचे नाव निरुपमा होते. करसनभाई आपल्या मुलीवर खूप प्रेम करायचे आणि तिला प्रेमाने निरमा असे म्हणत. पण बाप लेकीच्या त्या प्रेमाला कोणाची नजर लागली देव जाणे. अचानक एका कार अपघातात निरुपमाचे निधन झाले. निरुपमाने या जगाचा निरोप घेतला. यानंतर करसनभाई आतून खूपच खचले आणि त्यांना प्रत्येक क्षणी आपल्या मुलीची आठवण यायची. अशा परिस्थितीत त्यांनी निरमा नावाचा वॉशिंग पावडरचा ब्रँड सुरू केला आणि त्याच्या पॅकेटवर आपल्या मुलीचे चित्र छापले. आपली मुलगी निरमा हिने खूप शिकावं, सुशिक्षित होऊन जगभर कीर्ती नावलौकिक मिळवावं अशी करसनभाईची इच्छा होती. पण निरमा हिचे लहान वयातच निधन झाले आणि करसनभाईंचे स्वप्न अधुरेच राहिले. अशा परिस्थितीत निरमा वॉशिंग पावडरच्या माध्यमातून आपल्या मुलीचे नाव प्रसिद्ध करून तिला अमर ठेवण्याचा निश्चय त्यांनी केला होता. त्यांना आपल्या मुलीला पुन्हा जिवंत करण्याचा मार्ग सापडला. त्यांची मुलगी जिवंत असताना फार कमी लोकांना माहीत होती. पण या माणसाच्या निश्चयाने, निर्धाराने आणि प्रचंड इच्छाशक्तीनेच त्याची मुलगी हयात नसतानाही देशभर प्रसिद्ध झाली. 1969मध्ये एका लहान शेतकऱ्याचा मुलगा आणि विज्ञान पदवीधर असे हे करसनभाई पटेल. ते सोडा, राख आणि काही घटक मिसळून डिटर्जंट उत्पादन बनवण्याचा प्रयत्न करत होते. एके दिवशी त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि त्यांना हे सूत्र बरोबर समजले. तेव्हाच त्यांनी आपल्या घराच्या 100 चौरस फुटाच्या अंगणात डिटर्जंट तयार करण्यास सुरुवात केली. करसनभाईंनी आपल्या मुलीच्या मोहात निरमा वॉशिंग पावडरचा पाया रचला होता. पण कीर्तीचा दर्जा मिळवणे त्यांच्यासाठी खूपच कठीण होते. वास्तविक त्यावेळी इतर वॉशिंग पावडर बाजारात आधीच प्रसिद्ध होत्या. त्यांची किंमत 15 रुपये किलो होती. अशा परिस्थितीत निर्माला बाजारात आणणे आणि घरोघरी पोचवणे खूपच कठीण होते. म्हणून करसनभाईंनी निरमा वॉशिंग पावडर स्वस्त दरात विकण्याचा निर्णय घेतला. कमी उत्पन्न असलेल्या लोकांनाही वॉशिंग पावडर वापरता यावी यासाठी त्यांनी निरमाची सुरुवातीची किंमत फक्त 3.5 रुपये प्रति किलो ठेवली होती. अशा प्रकारे कमी किमतीमुळे निरमा वॉशिंग पावडरचे नाव बाजारात झपाट्याने येऊ लागले. त्यामुळे हळूहळू निरमा घरोघरी पोचू लागला. करसनभाई हे सरकारी कर्मचारी होते आणि रोज सायकलने ऑफिसला जायचे. त्या दरम्यान ते निरमा वॉशिंग पावडरची पॅकेट लोकांच्या घरी विकायचे. निरमा वॉशिंग पावडरचा प्रवास सायकलवरून सुरू झाला असेल, पण लवकरच याने बाजारात प्रवेश केला. निरमा वॉशिंग पावडर अहमदाबादमधील लोकांची पहिली पसंती बनला. ज्याचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी करसनभाईंना 3 वर्षाचा कालावधी लागला होता. निरमा वॉशिंग पावडरला बाजारात चांगलीच पसंती मिळत आहे आणि कमी उत्पन्न असलेले लोकही त्याचा वापर करत असल्याचे करसनभाईंनी पाहिले. तेव्हा त्यांनी निर्माला मोठा ब्रँड बनवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी करसनभाईंनी सरकारी नोकरी सोडून निर्माच्या निर्मितीत आपला संपूर्ण वेळ दिला. करसनभाईंनी स्वतःची अशी टीम बनवली जी जवळच्या दुकानात जाऊन निरमा वॉशिंग पावडर विकायची. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी करसनभाई यांनी उधारीवर दुकानदारांना निरमा पावडर विकायला सुरुवात केली. पण पैसे देण्याची वेळ आली की दुकानदार निमित्त काढायचे आणि टाळाटाळ करायची. अशा परिस्थितीत करसनभाईंना उधारीवर निरमा वॉशिंग पावडर विकणे हा
तोट्याचा सौदा ठरला. त्यानंतर करसनभाईंनी त्यांच्या टीमला दुकानात असलेली निरमाची सर्व पाकिटे परत आणण्याचे आदेश दिले. करसनभाईच्या मनात आता एक वेगळाच विचार चालू होता, जो लवकरच निरमाच्या प्रसिद्धीचे कारण बनणार होता. दुकानातून निरमाची सर्व पाकिटे परत मिळाल्यानंतर करसनभाईंनी त्याची जाहिरात करण्याचे ठरवले, जेणेकरून निरमा जाहिरातीद्वारे घराघरात नाव कमवू शकेल. जाहिरात कंपनीने निर्माला अतिशय आकर्षक जिंगल सादर केले, जे टेलिव्हिजनवर येताच रातोरात प्रसिद्ध झाले. अशा प्रकारे टेलिव्हिजनवरचा एक टप्पा सुरू झाला. ग्राहकांना ही जाहिरात इतकी आवडली की तिची जिंगल प्रत्येकाच्या ओठावर होती. लवकरच त्याने मार्केट पटकन काबीज केले, जिथे बहुतांश कंपन्यांनी टॉप डाऊन पद्धतीचा पारंपरिक मार्ग अवलंबला, म्हणजेच मेट्रो शहरांपासून ग्रामीण शहरांपर्यंत विस्तार केला. तेथे निर्माने उलट केले आणि सगळा खेळच बदलून टाकला. एखाद्याने लक्ष किंवा ध्येयाचा पाठलाग केला पाहिजे, पैशाचा नाही. पैसा तुमच्या मागे जाईल. आणि हे सिद्ध करणारे करसनभाई पटेल आहेत, ज्यांनी आपल्या मुलीला त्यांच्या ब्रँडद्वारे प्रसिद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात केली आणि आतापर्यंतच्या महान उद्योजकांपैकी एक बनले. त्यांच्या ब्रँडने केवळ प्रचंड ओळखच मिळवली नाही, तर अनेक नवीन व्यावसायिकांना तो ट्रेंड सेंटर देखील बनला. या ब्रँडने नवीन व्यावसायिकांना अनेक मौल्यवान धडे शिकवले. करसनभाई पटेल यांनी खऱ्या अर्थाने हे सिद्ध केले आहे की जर तुमच्यात जिद्द आणि कष्ट करण्याची हिंमत असेल तर कोणतेही ध्येय फार मोठे नाही.